नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर अचल राजे सर. नमस्कार. नमस्कार सर. सीनियर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण असं आहे की मागच्या 30 वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि एखादी व्यक्ती जेव्हा एका क्षेत्रात इतक्या वर्षांपासून अविरतपणे काम करत असेल, तेव्हा त्यांचा अनुभव तेवढा जाणगा असतो. त्यांच्याकडनं ऐकण्यासारखे प्रसंग, त्यांनी पूर्ण केलेल्या साइट्स हे सगळं ऐकण्यासारखं असतंच. आणि आपण नेहमी असं म्हणतो की सिव्हिल फील्ड खूप व्हास्ट आहे. त्यात करण्यासारखं खूप आहे. पण करण्यासारखं काय आहे? तर इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल, कमर्शियल असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. गव्हर्नमेंट असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. आणि इतक्या क्षेत्रांमध्येचा पाया हा सिव्हिल आहे. आणि सरांनी अर्थात मागच्या 30 वर्षांमध्ये या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे कॉन्ट्रिब्युशन करता येईल त्याप्रमाणे केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आजवरचा अनुभव कसा आहे, त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. पण त्याच्या आधी थोडंसं आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, जसं पिक्चरमध्ये पहिल्यांदा असतं. तर तो थोडा फ्लॅशबॅक बघूया आणि मग फ्युचरमध्ये काय होणार आहे असं आपण बघू. पण फ्लॅशबॅकमध्ये मला असं विचारायचं आहे, की थोडक्यात KG टू PG असा तुमचा प्रवास एक आधी मला हवा आहे, शैक्षणिक प्रवास. लहानपणी शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि मग ग्रॅज्युएशन फॉलोड बाय मास्टर्स हा एक. आणि दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग हे जेव्हा 25-30 वर्षांपूर्वी निवडण्याची वेळ आली असेल, तेव्हा त्यामागची प्रेरणा कोण होती, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे यावं? थँक्यू. मला तुम्ही बोलवलं. तुम्ही खरं ह्याच्या या इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय मला. येस. पॉडकास्टसाठी आपण हो. तसं बोलवलंय. थँक्यू सो मच. आता सुरुवातीलाच मी सांगतो, 30 वर्ष तुम्ही जे म्हटलात, त्याला एक गमतीशीर गोष्ट अशी पण सांगू शकतो, की मला दुसरं काही जमलं नाही 30 वर्षात करायला. मी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच केलं. वाह! वाह! आता प्रवास जर तुम्ही म्हटलात, तर इट ऑल स्टार्टेड वे बॅक इन काय म्हणता येईल 70s मध्ये. मी हो. जेव्हा शाळेत गेलो, माझे वडील रेल्वेत होते. अच्छा. वडील रेल्वेत सेंट्रल रेल्वेतून जाऊन मग ते कोकण रेल्वेला चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झाले. क्या बात. माझा मोठा भाऊ आर्किटेक्ट आहे, माझी अच्छा. मिसेस आर्किटेक्ट आहे. त्यामुळे आमच्या घरात दगडमाती ही सतत खेळतच हो, असायची. हो. नंतर पण खेळलीच दगडमाती नेहमी. वाह! तर त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग हे वडिलांपासून मी वडिलांना बघत आलो आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करायला घेतलं. बरोबर. वडील ट्रान्सफरेबल जॉबमध्ये होते, त्यामुळे मी जवळजवळ 7 ते 8 गावं फिरलो. हो. महाराष्ट्रभर छोटी मोठी गावं फिरलो, रेल्वेतली छोटी मोठी गावं फिरलो. खूप अनुभव मिळाला त्यातला. अजूनही माझे मित्र आहेत, जुने मित्र आहेत माझे अजून सगळीकडे वाह! गावांमधनं. ते म्हणजे इनफॅक्ट ह्या ह्याच्यामुळे मला काही कामं पण मिळतात त्यांच्याकडनं अजूनही, जुन्या गावात जाऊन बघायला. तसं तो झाला एक प्रकार. आता मी सिव्हिल इंजिनिअरिंगला कसं आलो, हो, हो. ही पण एक वेगळी स्टोरी आहे. वेगवेगळी गोष्टच आहे. तुम्हाला वेळ असेल तर मी नक्की, सांगतो नक्की. तशी. प्लीज, प्लीज. गोष्ट अशी आहे की मला 12वीला जरा बऱ्यापैकी मार्क मिळाले होते. वडिलांची बदली सोलापूरला होती त्यावेळेला. मला माझी इच्छा होती आर्किटेक्चरला जावं आपण, कारण सगळे त्यावेळेला आर्किटेक्चरला जात होते. मोठा भाऊ आर्किटेक्ट होता. बरोबर. वडिलांची काही इच्छा नव्हती. वडिलांची इच्छा होती की वडिलांची तशी काही इच्छा नव्हती. वडिलांनी मला तसं काही हे केलं नव्हतं. पण आम्ही बरोबर. इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला त्यावेळेला इंटरव्ह्यूचा प्रकार असायचा, आता नाही माहिती मला. इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं काय ऍडमिशन सिस्टम आहे. इंटरव्ह्यूला बसले असताना समोर सिव्हिलचे HODच इंटरव्ह्यू घ्यायला बसले होते. वडील आमचे रेल्वेतले इंजिनियर होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डिव्हिजनल इंजिनियर होते. माझा इंटरव्ह्यू सोडून त्या दोघांच्याच गप्पा चालू झाल्या. की आमची लॅब अशी, आमची लॅब तशी हे करून. आणि मग मला विचारलं, सगळं झाल्यानंतर मला विचारलं, अरे अचल तुला काय करायचंय? त्यावेळेला कॉम्प्युटरचं खूप जोरात हवा होती. मी कॉम्प्युटर म्हणायच्यात याला सिव्हिल इंजिनियरला टाकून द्या, हा चांगला सिव्हिल इंजिनियर होईल. झाली अचलची दिशा तिकडेच ठरली. अचल त्याच्यानंतर पुढे सिव्हिल इंजिनियर झाला. व्हेरी गुड. तर अशी माझी सिव्हिल इंजिनियर क्षणार्धात सिव्हिल इंजिनियर झाला असं म्हणायला हरकत 15 सेकंदात त्या दोघांनी डिसिजन घेऊन टाकला. व्हेरी गुड. त्यावेळेला काय वडिलांच्या विरुद्ध बोलायची काय अशी काही आता सारखी काही हे नव्हती. बरोबर, अगदी बरोबर. वडील जे बोलतील ते ऐकून घ्यायचं. ते अशी किस्सा झाला. पण मग आता ती संधी आहे म्हणून मला तुम्हाला विचारायचं की समजा तुम्हाला स्वतःला काय बनायचं होतं किंवा कुठल्या क्षेत्रात आवड होती, आता माहिती तर करून घेऊ शकतो. नाही, आवड म्हणजे तशी सिव्हिल इंजिनियर मी ओपन होतो खरं सांगायचं तर. कॉम्प्युटरचं मला एवढंच एक वाटतं की त्यावेळेचे माझे सगळे मित्र फॉरेनला निघून गेले. जेव्हा बॅच होती सगळी फॉरेनला गेली. पण आय एम नॉट रिपेंटिंग. मी इंडियात राहिलो, नाशिकात राहिलो. मला नाशिक भयंकर आवडतं. महाराष्ट्रातच आणि काम करायला महाराष्ट्रात सगळीकडे जायला मिळतं तसं. तर त्यामुळे मला आय गेट बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ द होल थिंग. काय हरकत नाही. वडिलांनी राईट डिसिजन घेतलं. नक्कीच. वडील आणि आमचे HOD वाळवेकर सर होते, त्यांनी चांगला डिसिजन घेतला मी म्हणू शकेल.
आणि आय एम व्हेरी हॅपी वा. विथ इट. तसं मग जसा हा एक प्रसंग आहे, तसा आणखीन एक प्रसंग तुमच्याकडनं ऐकायचा आहे. ते म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात नंतर थोडाफार स्ट्रगल असतो. सिव्हिल बरोबर इंजिनिअरिंग केल्यानंतर. मग बरोबर असं होतं, की आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो, थोडा अनुभव घेतो आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो. बरोबर. मग ती कन्सल्टन्सी सुरू म्हणजे ती कुठं गेली सर्व्हिस प्रॅक्टिस आणि कन्सल्टन्सी सुरू केल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट मिळाला, तो कसा मिळाला? कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? तो केवढा लहान मोठा होता? तो करताना काय एकदम सगळी जबाबदारी अंगावर आली तर दडपण आलं का? तो सगळा प्रसंग ऐकायचा आहे तुमच्याकडून. तुम्ही फार फ्लॅशबॅक म्हणजे अगदी हो, फ्लॅशबॅक मध्ये हो. घेऊन जायला लागले एकदम. आता. म्हणजे खरं तर एवढे प्रश्न मला घरच्यांनी पण कधी विचारले नव्हते हो. वाह! नाही, पण सांगायची गोष्ट म्हणजे माझे मोठे बंधू आर्किटेक्ट होते, हं. आहेत म्हणजे ते हो. आर्किटेक्ट, आता कॅनडाला शिफ्ट झाले. त्यांच्याचकडे मी प्रॅक्टिस चालू केली. त्यांच्यामध्ये प्रॅक्टिस करायला मी मुंबईला होतो. मुंबईला पेडणेकर सर होते. मुंबईला मी काम केलं तिकडे. नंतर नाशिकमध्ये कामं केली हं, मी. हं, हं. आणि भावाकडे होतो. भाऊ होता, म्हणजे घरचेच आर्किटेक्चरल फर्म होती. तिकडे मी काम केलं तिकडे. आणि पण भाऊ आर्किटेक्ट असल्यामुळे तशी काही फार त्यांनी सूट दिली नव्हती. मला अगदी साईटवरती बांधी मारण्यापासून त्यांनी मला कामाला लावलं होतं. बरोबर. स्लॅब बांधायला लावायचा तो मला. हं, हं. तर अगदी तिथपासून सुरुवात केली होती. हं, हं. आणि अशी कामाला सुरुवात झाली आणि प्रोजेक्ट्स मिळायला लागली तशी आणि डेव्हलप झालं तसं वाह! क्या बात सांगायचे. है! मग आता या क्षेत्राकडं आपण वळूया किंवा या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे अर्थातच अ, अ, एवढं सगळं शिकून झाल्यानंतर किंवा आपण जेव्हा साईटवर जातो एक इंजिनिअर म्हणून, तर तेव्हा आपला पहिला सामना होतो त्या लेबरशी. हं. कारण ही लेबर ओरिएंटेड हो, इंडस्ट्री अगदी, आणि या अगदी. क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. तर अगदी, अशा अगदी. लोकांना हँडल करणं एक वेगळं स्किल आहे. तर ती तुम्ही भूमिका कशी निभावली आणि ते कसं सध्याला तुम्ही हँडल करता सिच्युएशन? नाही, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. हा प्रश्न म्हणजे खरंच म्हणजे आय डोंट नो, म्हणजे कोणी जर नवीन मुलं बघत असतील, हो. हा प्रोग्राम आता 30 वर्ष मी घालवली आहेत. हं, त्यामुळे मी एक म्हणू शकतो, एक थोडं ऑथॉरिटीली मी बोलू शकतो या गोष्टीवरती. हं, मी अजूनही साईटवरती जातो. हं, लेबर अनस्किल्ड असतं, त्यांना शिकता येत नाही, त्यांना शिकलेले नसतात, हं. त्यांना बाकी काही समजत नसतं, हार्डली बेअरली ड्रॉइंग वाचता येत असतं. पण मी गेलो साईटवरती, की मी ॲज अ स्टुडंट जातो, अजूनही ॲज अ स्टुडंट जातो. कारण काही ना काही नवीन गोष्ट ते शिकून जातात. अगदी. ही लोकं असतात, ही काही ना काही नवीन गोष्ट अगदी त्यांचे इनोव्हेटिव्ह टेक्निक्स चाललेले असतात. काय चाललं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मी ह्या माइंडसेटने जातो. खरं सांगितलं तर मी साईट चेकिंगला जातो ना त्यावेळेला, म्हणजे मला खूप आवडतं साईट चेकिंगला जायला. कारण मला ना तिकडे नवीन शिकायला मिळतं. मी ह्या हं, हं. दृष्टीने जातो. कारण असतं, कारण ते स्टील बरोबर. बिल तर ते बांधलेलं असतं. पण आपल्याला नवीन काय मिळतं ह्याच्यातनं, हे मला खूप आवडतं आणि खरंच मला शिकायला मिळतं. वाह! म्हणजे आता मला एक नवीन हे झालेलं आहे, की मी आता नवीन त्या ह्याच्यात जातोय, की आता परवाच मी आता सोलापूरला माझी साईट चालली आहे. तिकडे त्यांनी मला सांगितलं, तिकडे ती लोकं होती. हं, हं. भाषेचा थोडासा किंचित तिकडे फरक पडतो आपल्याला जायला. म्हणजे ऑफकोर्स आता महाराष्ट्र एवढा मोठा आहे, हो, हो. नंदुरबारला भाषा वेगळी असते, अगदी. सोलापूरच्या. तर तिकडे मला असं जाणवलं, की आपलं ड्रॉइंग हे देवनागरीत का नसावं? अच्छा. तर आता आम्ही तेच हे करतोय. AutoCADमध्ये देवनागरी फॉन्ट कसा घ्यायचा हे आता मला ही शिकायची लर्निंग कर्व्ह आहे मला. पण आता आम्ही ते करतोय. कारण ड्रॉइंग हे देवनागरीत करावं. कारण त्यांना शेवटी वाचताना ते वाचता आला ते पाहिजे. वाचता आलं पाहिजे. त्या बरोबर, माणसाला वाचता आलं पाहिजे. बरोबर. आपण बेंट अप, कर्टेल, बार आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट लेक्चर आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नसतो त्याच्यात. बरोबर, बरोबर. त्या माणसाला वाचता आलं पाहिजे आणि त्याला आता म्हणजे आम्ही वी आर गोइंग टू कम ड्रॉइंग आउट फॉर विथ इट. देवनागरी ड्रॉइंग्स, नक्कीच, म्हणजे नक्कीच. ऑन साइट जी ड्रॉइंग्स असतील ती देवनागरीत असतील अशी. बरं. दुसरं तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलंय जसं मी सुरुवातीला म्हटलं. हं. रेसिडेन्शियल मधला हा प्रश्न आहे, पण इतर पण फील्डसाठी कदाचित लागू असेल. तो म्हणजे कायम क्लायंटचं असं म्हणणं असतं किंवा कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे हं. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता हे सगळं करून द्या आणि एक इंजिनिअर म्हणून तुमची जबाबदारी अर्थातच अशी असते, हं. की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. बरोबर आहे. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हा प्रश्न खरंच हा म्हणजे तुमचा चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे हं, याच्यात. हं. बजेट जेव्हा येतं, तर मी स्ट्रक्चरल इंजिनिअर हा जो असतो, हा हं. आर्किटेक्टनी त्याचं सगळं प्लॅनिंग केल्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरकडे गाडी येऊन थांबते. बरोबर. आणि येतात मग लोकं, "साहेब आमचं बजेट नाही हो, आम्हाला हं, घर बांधायचंय, असं आहे आणि तसं आहे," सगळं असतं. तर त्यावेळेला हं. माझं एकच म्हणणं असतं त्यांना, की तुम्ही माझ्या स्ट्रक्चरल पार्ट जो आहे, हं, हं. तो तुम्ही ठेवा. हाडं मजबूत ठेवा बिल्डिंगची तुमच्या. अगदी. तुम्ही स्टील चांगलं वापरा, तुम्ही सिमेंट चांगलं वापरा. तुम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाईज करू नका. कॉम्प्रोमाईज करायचं तर कुठे टाईलला कॉम्प्रोमाईज करा. टाईल तुम्ही लावू नका, हं. फिनिशिंग करू नका. आर्किटेक्ट लोकांना आवडत नाही हे मी बोललेलं जास्ती. पण बरोबर. ही फॅक्ट असते आणि मी हो. हे जेव्हा समजवतो तेव्हा लोकांना समजतं, म्हणजे ही अगदीच. गोष्ट पटते, अगदी. की त्यांना उदाहरण दिलं, हाडांचं उदाहरण दिलं, की त्यांना, आणि खरी गोष्ट आहे ही, की तुम्ही तुमचा
स्ट्रक्चर चांगलं करा त्याचं, की पुढे मग आपल्याला पुढचं पुढे बघू आपण, कारण पुढचं सगळं चेंज करता येतं, पण झालेला पाया किती खोदलेला आहे आणि त्यात घातलेलं स्टील हे हो, नाही हो. चेंज करता येत आपल्याला. बरोबर, बरोबर. दुसरं गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर पण तुम्ही काही प्रमाणात काम केलंय. तर हो, त्यातले हो. साधारणपणे काही मोजके प्रोजेक्ट नुसते सांगता येतील का, की कुठल्या-कुठल्या साधारणपणे प्रोजेक्ट्सवर काम केलं? आमची प्रोजेक्ट्स चालू आहेत, म्हणजे महाराष्ट्रभर प्रोजेक्ट चालू आहेत. जास्तीत नॉर्थ महाराष्ट्र चालू आहे आमचं, सध्या नॉर्थ महाराष्ट्राला चाललेलं आहे आमचं. आम्ही फार म्हणजे ट्रायबल एरियात, धाडगावला ट्रायबल एरियाला फायर स्टेशन करतोय आम्ही. तिकडे शिरपूरला एक 100 बेडेड हॉस्पिटल चाललेलं आहे. आणि शिरपूर आहे, हो, इगतपुरी आहे, हो. धुळ्यामध्ये चांगली मोठी कामं चाललेली आहेत आमची. हां. आणि असं करत आता सोलापूरपर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही असं. म्हणजे त्याचं जबलपूरला पण हेडिंग फक्त लागलेलं आहे. ऐकायचं होतं, की वॉटरशी रिलेटेड चालू आहेत नाही, असं. आता मी तुम्हाला सांगतो हां, तर शिरपूरला हॉस्पिटल आहे. हं, शिरपूरला 100 बेडेड हं, हॉस्पिटल आहे. धुळ्याला ट्रक टर्मिनस आहे. नंतर शहाद्याला ट्रक टर्मिनसचं काम चाललेलं आहे. हं, हं. धाडगावला आमचं फायर स्टेशन आहे. फायर स्टेशन आहे, बरोबर. रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत त्या हो, हो. लोकांसाठी. ते खूप चॅलेंजिंग काम आहे ते तिकडे, हं, कारण हं, की हं. थोडीसं ट्रायबल एरिया आहे तिकडे, सगळे प्रॉब्लेम्स वेगळे असतात तिकडचे सगळे. हो, इगतपुरीला चालू आहे. इगतपुरीचा वेगळं हे चालू आहे. नंतर बरोबर. अशी वेगवेगळी वेगवेगळी कामं कामं चालू चालू, आहेत. बरं. वेगवेगळी कामं चालू आहेत. मगाशी तुम्ही बोलताना एक म्हणालात, की माझं नाशिकवर फार प्रेम आहे. मला नाशिक फार आवडतं. हो, त्याच हो. संदर्भातला हा प्रश्न आहे. येस. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची खरं तर प्रशासनानं गरज आहे. जर येणाऱ्या 15, 20, 25 वर्षांमध्ये एक आपल्याला बदलतं नाशिक किंवा एक सर्वांगीण विकास असलेलं नाशिक बघायचं असेल तर? हा जरा व्यापक प्रश्न आहे, म्हणजे मोठं स्कोप मोठा आहे या प्रश्नाचा. हो. ह्याच्यावरती विचार कर बोललं तर नाशिकचा फायदा एक आहे, नाशिकला एक त्यांच्या समोर एक एक्झाम्पल आहे, की हं. हाऊ वी शुड नॉट डू, व्हॉट वी शुड नॉट डू. जसं पुण्याचं होऊन गेलेलं आहे, तसं नाशिकचं होऊ नये अशी बरोबर. मी म्हणजे अगदी कळकळीची विनंती करतो हं, प्रशासनाला, हं. ऍडमिनिस्ट्रेशनला, की डोंट लेट नाशिक गो द पुना वे. हं, हं. कारण नाशिकमध्ये अजूनही म्हणावं तसं तेवढी डेव्हलपमेंट झाली नाहीये. बरोबर. नाशिक अजून कंट्रोलमध्ये आहे ह्या गोष्टी करताना. करायला खूप गोष्टी आहेत, करायला खूप, म्हणजे माझा आता एन्व्हायरमेंटलकडे थोडं जास्ती हे, एन्व्हायरमेंटली नक्कीच. नाशिकला चांगलं डेव्हलप करता येईल आपल्याला. हे असं हॅपहॅझर्ड ग्रोथ जी झालेली आहे, हं, म्हणजे पुण्याचं, हं, म्हणजे हं. आय डेअर टू से की पुण्याची जी हॅपहॅझर्ड ग्रोथ वाटते, हो. त्याला मराठीत एक शब्द आहे, आय एम नॉट गेटिंग इट, पण बजबजपुरी? बजबजपुरी म्हणता येईल, तुम्ही म्हणता त्याला बकालपणा आहे, बकालपणा. बकालपणा हं, झालेला आहे. हं, जो मला जाणवतो, पुण्यात गेलं की जाणवतो. मुंबई तर सोडून द्या, मुंबई इज आउट ऑफ हे. हं. तर पुण्याचा एक जो बकालपणा जाणवतो, तसा अजून नाशिकमध्ये तरी आलेला नाही. बरं. नाशिकमध्ये अजूनही एक कनेक्ट आहे एकमेकांचा, नाशिक रोड म्हणा, नाशिक सिटी म्हणा. हं. हा कनेक्ट आहे, हा मेंटेन राहावा. लेट द सिटी ग्रो ऑर्गॅनिकली. उगीचच गावाच्या मध्ये फ्लायओव्हर बांधून गावाला जवळ ठेवायचा प्रयत्न नका करू. लेट द सिटी ग्रो ऑर्गॅनिकली, लेट इट ग्रो आउटवर्ड्स. तसं ते जास्ती चांगलं राहतं. आणि मगाशी खालती मी जसं बोललो हं. तसं मला उगीचच हाय राईज बनवून काय आपण काय फार अचीव्ह करतो अशातलं काही नसतं. ओके. गाव छोटं टुमदार असलेलं कधी पण, दॅट्स वॉर्मथ जी असते गावाची ती ती मेंटेन झाली मेंटेन पाहिजे, झाली पाहिजे. जी बरोबर. आपल्याला तुम्हाला पुण्यात कधीच सापडत नाही, आता नाही मिळणार. नाशिकमध्ये सापडते. तुम्ही धुळ्यात गेलं, धुळं मला आवडतं, धुळ्यात चांगलं वाटतं. तसं धुळे हां. नगर ही गावं अजूनही नाशिकपेक्षा तसे थोडी आहेत. छोटी आहे, आय डेअर नॉट से, बट थोडीशी छोटी असतात गावं अगदीच. ती. पण ते एक वॉर्मथ असते गावामध्ये, ती वॉर्मथ टिकली पाहिजे, हे माझं नेहमीचं म्हणणं आहे. आणि ऑफकोर्स एन्व्हायरमेंटली यू हॅव टू डू लॉट बरोबर. मेनी थिंग्स, लॉट बरोबर. मेनी थिंग्स, आणि यू शुड बी अवेअर ऑफ इट, म्हणजे गावात. पण मग अशा वेळेला आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं मग? येणाऱ्या काळासाठी जरी जर जे मुद्दे आता तुम्ही सांगितलेत, की ते बरं. गाव तसं म्हणजे इंटॅक्ट पण राहिलं पाहिजे, पण त्याचं बकालपणा पण नाही वाढला पाहिजे, पण डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. थोडं त्याचा बॅलन्स कसा करायचा प्रशासनानं? प्रशासनाने बॅलन्स कसा करायचा, आता ह्याला मी तेच म्हटलं. आता खरं सांगायचं तर प्रशासनाच्या हातात काही जास्ती राहिलेलं नाहीये. हं. UDCPR आलेला आहे सगळ्यांना, हो. म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तर प्रत्येक जो क्लायंट येतो तो आता मला G+7 आणि G+10 बिल्डिंगच बांधायची आहे. हो. त्याच्यासाठी त्याच्याकडे पार्किंगला जागा नसते, हे हं, असतं. हं. पण आता नियम खूप हे झालेले आहेत, काय म्हणतात, सुटसुटीत झालेले आहेत. पण तरी पण प्रशासनाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी असते ती, म्हणजे बाहेर आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे पहिले हे सिव्हिलायझेशन बिल्टअप होतं, म्हणजे पहिले आपली वस्ती बिल्टअप होते, मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं. हां. ह्या गोष्टी उलट्या झाल्या तर जास्ती बेटर होईल खरं म्हटलं तर. हं. बाहेर तुम्ही चांगलं हे करा, व्हॉट डू से, रस्ते करा, बाहेर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा, आणि मग तुमचे लेआउट जे असतात ते बाहेरचे करा, आणि मग लोकांना तिकडे जाऊन द्या. हे आपल्याकडे जे उलटं होतंय ते तसं नाही व्हावं, बरोबर. अशी हे. पण ते आता ठीक आहे, हे सगळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलेलं आहे, काही हां. प्रशासन जास्ती करू शकत नाही. पण दॅट दे शुड डेव्हलप बरोबर. दॅट वे. झाडं लावायची, हे लावायची, तुम्ही लेआउट्स डेव्हलप करा चांगले, आणि या गोष्टी असं केलं तर जास्ती बेटर राहील बेटर आहे. तसं. बरोबर आहे.
आता एक खरा महत्वाचा आणि अवघड प्रश्न असतो आणखीन एक. तर 3,000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर मागच्या बरं. 30 वर्षात, हां. तर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो नाही. करताना तुम्हाला आनंद, बोलावं. समाधान एक वेगळं मिळालं. तो कायम आठवणीत राहील प्रकल्प. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची स्पेशालिटी विशेषतः काय? तसं सांगायचं तर नाही, खरं तसं तर 3,000 प्रोजेक्ट झाले, 3,000 प्लस झालेली आहेत. हो, वेगवेगळी प्रोजेक्ट झालेली आहेत. हो. पण शेवटी मला एक म्हणजे अजून इट्स अ वर्क इन प्रोग्रेस हं, करायचं. मी हं. एक छोटंसं एक फार्म हाऊस बांधलं. अच्छा. त्याच्यात मला जेवढं खेळता येईल तेवढं खेळून घेतलं. बरं. स्वतः स्ट्रक्चरल कन्सल्टंट असल्याने RCC 3,000 RCC स्ट्रक्चर डिझाइन केले आहेत. RCC स्टील स्ट्रक्चर डिझाइन केले आहेत. तरी ते मी लोड बेअरिंग केलं काम. अच्छा. आणि त्याच्यात सगळं म्हणजे मला सर्टिफिकेशन मी घेतलं नाही. मी कधी हे केलं नाही. पण ग्रीन बिल्डिंग तर केलीच. त्याला मला 100% प्लॅटिनम रेटिंग मिळेल. त्याला रिसायकल्ड मटेरियल वापरलं. खूप हे केलेले आहेत. ते छोटंसं आहे. कधी तुम्ही असाल तर या तुम्ही, आपण नक्की, बघू तसं नक्की. त्याला. पण त्यातले अगदी काय ते महत्त्वाचे 2-3 बुलेट पॉइंट सांगू शकाल का, की एक्झॅक्टली केलंय त्याच्यात? बुलेट पॉइंट्स तुम्हाला बुलेट पॉइंट सांगण्यापेक्षा एक गोष्ट अशी आहे, की मी ना खूप म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी खूप एक्सपेरिमेंट्स करतो. बरोबर. माझी ती छोटंसं फार्म आहे तिकडे. तिकडे माझं असं एक वर्कशॉप म्हणा तुम्ही, माझी एक कास्टिंग यार्ड म्हणा, असं एक हं, माझं हं. तिकडे कास्टिंग यार्ड आहे. त्याच्यात आम्ही खूप प्रकार केलेले आहेत. म्हणजे आम्ही स्वतःचा वीट म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला एक ब्लॉक म्हणतो, हं. प्राईम ब्लॉक हो, म्हणतो. हो. तो स्वतः आम्ही डिझाइन केला, ज्याच्यात व्हॉइड्स आहेत त्याच्यामध्ये मिनिमम स्टील रिइन्फोर्समेंट राहू शकेल, अर्थक्वेक रेझिस्टंट तो ब्लॉक तयार होऊ शकेल. त्याच्यासाठी इनफॅक्ट मला आता पेटंट घेतलं पाहिजे असं मला वाटायला लागलंय असं. नक्कीच. कारण जेवढे लोकं येतात ते बरेच इम्प्रेस होतात. आणि ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कॅव्हिटी वॉल्स तयार केलेले आहेत. वरती इन्सुलेशन केलेलं, रूफला इन्सुलेशन केलेलं आहे. तिकडे म्हणजे एसी तर वापरायचाच नाही. हो. आणि ह्या सगळ्या जेवढ्या करता येईल तेवढ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि इट हॅज रिअली कम अप वेल, क्या बात! खरं दुसरं म्हटलं तर. कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही त्यात काय पॅरामीटर्स टीम निवड स्टील, स्टील, स्टील स्टील निवडण्याची सळई आपण जेव्हा निवडतो, स्टील निवडते. तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता, की एका चांगल्या स्टीलमध्ये काय-काय असलं पाहिजे? चांगल्या स्टीलमध्ये काय काय असलं पाहिजे? स्टील तर माझं म्हणणं, स्टील इज स्टील. म्हणजे हं. स्टील हा तर सगळ्यात मेन गोष्ट आहे. म्हणजे मी बरोबर. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा मी त्याला म्हणतो, बाबा तू कशातही कॉम्प्रोमाइज कर. पण स्टील आणि सिमेंटपेक्षाही स्टीलमध्ये तर करूच नकोस काही हो, कॉम्प्रोमाइज. हो. कारण माझं असं म्हणणं आहे, की जे काही आता कन्सिडरिंग द प्रॅक्टिसेस दॅट गो ऑन ॲट टाइम्स ऑन साइट, तर असं वाटतं, हं. की बाबा हे कसं उभं राहणार? पण त्यावेळेला तुमचे जे स्टीलची क्वालिटी असते ती हो, शेवटी घेऊन जाते. अगदीच. स्टीलला पहिली गोष्ट ग्रेड, आता 550D पर्यंत हो, त्याच्यावरती पण पोहोचलेलं गेलेले आहे. आहेत तुम्ही, हो, पोचलेले आहेत. त्याच्यात ग्रेड ग्रेड बघतो आम्ही, हो. ग्रेड हे करतो त्याला. त्याचे तुमचे रिबारिंग असतं ते हो. बघतो. त्याचं हे बघायला सांगतो. मी ॲडवाईस करतो बरोबर. क्लायंट्सला. ते त्यांना बघायला सांगतो त्याच्यासाठी. आणि बाकीचे सगळे जे तुमचे जे फॅक्टर्स असतात ते ते सगळे आम्ही बघितले पाहिजेत. ते बघितले पाहिजेत. बरोबर. त्याच्यात मी त्यांना सांगतो अगदी, म्हणजे आय मेक इट अ पॉइंट, की तुम्ही सर्टिफिकेट घेऊन टाका त्यांच्याकडनं. हं. जो कोण डीलर असेल त्याच्याकडनं सर्टिफिकेट घेऊन टाका आणि ते खरं सर्टिफिकेट चला. घ्या. नक्कीच. तसं आहे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलेलं का? हो, आयकॉन स्टील आमच्याकडे वापरतो आम्ही. बऱ्यापैकी हं. बऱ्याच तर वापरतो मग तसं त्याच्या त्याला. सर्व्हिसबद्दल, क्वालिटी, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी त्याच्याबद्दल काय सांगता येईल? अवेलेबिलिटीबद्दल पहिले आम्हाला वाटायचं, की हे पण आता अवेलेबल व्हायला लागले. चांगलं चांगलं होतं अवेलेबल. म्हणजे ओके. पहिले आय वुड से काही वर्षापूर्वी थोडासा प्रॉब्लेम वाटायचा. पण आयकॉन स्टील आता काही प्रॉब्लेम नाही आता आमच्या, म्हणजे मी ज्या ह्याच्यात काम करतो, तिथं रेग्युलर. तिकडे रेग्युलर असतं ठीक. आयकॉन स्टील. तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही तसं आणि त्याला. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, ज्यांना अर्थातच तुमच्यासारखं असं मोठं आणि यशस्वी करिअर करायचंय. बापरे! 25-30 वर्षांचा हां. हा प्रवास आहे. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमच्या यशाचा काय सिक्रेट फॉर्म्युला सांगाल? यशाचा सिक्रेट फॉर्म्युला काही नसतो. यशाचा सिक्रेट फॉर्म्युला एवढाच असतो, की काम करत राहायचं. तुम्ही याच्यात एकच मी सांगू शकतो त्यांना, की डायरेक्ट रिम्युनरेशन नाही मिळत ह्या कुठल्या हं, हं, गोष्टीमध्ये. हं. तुम्ही पहिल्या दिवशीपासून मी पहिलंच जर बीम डिझाइन केला, की लगेच मला त्याचे पैसे हवे, असं नसतं. खूप तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू बी अ प्रोफेशनल इन अ स्मॉल टाउन लाइक नाशिक, हं, हं. आणि आपली जी गावं आहेत त्याच्यात डायनॅमिक्स खूप वेगळे असतात. सगळ्या गोष्टी पैशात मोजल्या जात नाहीत. संबंध असतात. संबंध बिल्डअप करायला लागतात तुम्हाला. तुम्हाला कामं करायला लागतात तुम्हाला. आणि हार्डवर्क जे आहे, हार्डवर्क तर आहेच, सगळ्याच फील्डमध्ये हार्डवर्क आहे. हं, आणि हं. ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनिअर तुम्हाला जर करायचं असेल तर हं. तुम्ही कन्सेप्च्युअली तुम्ही समजून घ्यायचं काय स्ट्रक्चर आहे ते. बरोबर. जे स्टॅड प्रोग्राम आणि तुमच्या ज्या
सॉफ्टवेअर नाही येत तर त्याच्या पलीकडे असतं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे. बरोबर. तुम्हाला बेसिकली ते समजून एकदा ते समजलं की काही एवढं म्हणजे सुंदर फील्ड आहे ही, क्या करायला बात खूप मस्त फील्ड आहे ही. वाह! इफ यू वॉन्ट टू गो अहेड वाह! तसं. असं हे होते इंजिनियर अचल राजे सर आणि त्यांनी थोडक्यात सांगितलं पण तेच मला असं वेगळ्या भाषेत पुन्हा असं सांगावं वाटतं की थोडक्यात आंब्याचं झाड लावलं की पहिल्या दिवशी त्याला आंबे येत नाहीत. अगदी त्याला काही वेळ जायला लागेल. वेळ जायला त्याला लागतो. खत, पाणी, औषध सगळं Yes, केल्यानंतर yes. मग जेव्हा आंबे येतील त्यासाठी जी वर्ष द्यावी लागतात तेवढीच वर्ष तुमच्या करिअरलाही द्यावी लागतील. थोडंसं पेशन्स पाहिजे आणि त्याच्यानंतर पाहिजे. तुम्हालाही त्याच्यानंतर ते फळ मिळायला लागतं आणि ते हां. गोडच फळ असतं एवढी मेहनत केल्यानंतरचं. अच्छा. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही Thank you. आलात No, sir. आणि Thank you भविष्यात for सुद्धा yes, असेच yes. उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या Sure, हातून sure. घडावेत. पर्यायाने Yes, देशसेवा तुमच्या हातून घडावी. yes, याच sir. आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.